प्रवीण तरडे के घर पर भीम आर्मी का हल्ला बोल मोर्चा। कल अभिनेता प्रवीण तरडे ने किया है देशद्रोही कृत्य। काल्पनिक भगवान को बिठाया संविधान पर। आज भीम आर्मी महाराष्ट्र ने तरडे के घर पर बोला धावा। निवास लॉक कर भागा तरडे परिवार। देखिए, आने वाले हर दिनों में नाजायज लोग नाजायज वारदात को अंजाम देते, पागलों के जैसे बर्ताव करते नजर आ रहे हैं और इनकी यह करतूतें शासन नजरअंदाज करते हुए दिख रहे हैं। कहीं बाबा साहब डॉक्टर भीमराव अंबेडकर जी की प्रतिमा को तोड़ना, कहीं बौद्ध बस्तियों पर हमला, तो कहीं संविधान के खिलाफ, आरक्षण के खिलाफ घोषणाबाजी करना, एससी एसटी मुर्दाबाद के नारे लगाना, धर्मनिरपेक्षता को ठेच पहुंचाना और तो और संविधान जलाना, ऐसी करतूतें देशवासी हर दिन देख रहे हैं। कल ऐसे ही मनवादी मानसिकता के प्रवीण तरडे ने गणपति की स्थापना संविधान पर की ताकि संविधान का अवमान हो, और फिर सोशल मीडिया पर हुई तरडे की जमकर पिटाई। आज उसके घर पर महाराष्ट्र भीम आर्मी संगठन के प्रदेशाध्यक्ष दत्ता पौड़ और महिला आघाड़ी की नीता अड़सुड़ समेत भीम आर्मी के कार्यकर्ता ने मोर्चा निकाला। तब तरडे घर को लॉक कर भागने में कामयाब हुआ। इसमें देखने जैसी बात यह है कि इसका निषेध करने के लिए सिर्फ अंबेडकरवादी समाज ही सामने आता हुआ नजर आ रहा है। बाकी लोग क्या भारतीय नहीं? यह सवाल खड़ा होता है। कायद्यामध्ये माफीला स्थान आहे का? मुळामध्ये अशा पद्धतीच्या घटना घडल्यानंतर प्रशासनाने सुमोटो कारवाई करण्याची आवश्यकता आहे। ज्यावेळी भारतीय प्रतीकांचा अपमान होतो, ज्यावेळी महामानवाचा अपमान होतो, भारतीय संविधानाचा अपमान होतो, त्यावेळी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पोलीस स्टेशनमध्ये बसण्याची गरजच नाहीये। पोलिसांनी सुमोटो कारवाई केली पाहिजे अशा लोकांवर, आणि तसा कायदाच बनला पाहिजे। ज्यावेळी भारतीय प्रतीकांचा, संविधानाचा आणि भारतीय महापुरुषांचा अपमान होईल, अशा वेळी प्रशासनाने, सरकारने आणि पोलीस प्रशासनाने सुमोटो कारवाई केली पाहिजे। याच्यासाठी कुठलेही निवेदन देण्याची आवश्यकता नाहीये, कारण आपला सन्मान असतो, संविधान हे आपला सन्मान आहे, आणि जर सन्मानाचा अपमान होत असेल तर अशा लोकांवर देशद्रोहाचे गुन्हे तत्काळ दाखल झाले पाहिजे। सामान्य कार्यकर्ता, आंबेडकरी कार्यकर्ता, चळवळीतला कार्यकर्ता संविधानाबाबत अत्यंत गंभीर आहोत। संविधानाचा अवमान आम्ही सहन करणार नाही। संविधान म्हणजे आम्हाला गुलामीतून बाहेर काढून माणूस बनवणारं ते दस्तऐवज आहे, आणि केवळ संविधान विशिष्ट जातीसाठी नाहीये, तर या भारतातल्या प्रत्येक माणसाचं कल्याण संविधानाने पाहिलेलं आहे। प्रत्येक माणसाला सामाजिक, आर्थिक, राजकीय सर्व प्रकारचं स्वातंत्र्य संविधानाने दिलेलं आहे। आता म्हणालात की भारतीय संविधान हा प्रत्येक नागरिकाला हक्क दिलेला आहे, परंतु हे सगळे भारतीय लोक जे आहेत संविधानाचे लाभार्थी आहेत, परंतु हे लाभार्थी तुम्ही जसं रस्त्यावर उतरतात, निषेध नोंदवतात, असं कोणी करताना दिसत नाही। याच्या पाठीमागचं काय वाटतं तुम्हाला? याच्या पाठीमागं एक षडयंत्र आहे की या देशामध्ये जेव्हापासून संविधान निर्माण झाले तेव्हापासून संविधान बदललं पाहिजे अशा पद्धतीची विचारधारा असणारा एक वर्ग आहे, आणि एक व्यवस्था आहे, एक विचार आहे की या देशाचं संविधान त्यांना मान्य नाहीये। त्यामुळं हे लोक अशा पद्धतीची कृत्य करून, म्हणजे मागं दिल्लीमध्ये संविधान भर रस्त्यात जाळलं होतं, ही एक टेस्टिंग असते की संविधान जाळल्यानंतर समाजामध्ये किती मोठा उठाव निर्माण होतोय, समाजामध्ये किती मोठा विरोध निर्माण होतोय, अशा पद्धतीची टेस्टिंग आहे। आणि तरडे साहेब, तुम्ही तेच केलं। एकाने दिल्लीत संविधान जाळलं, आज तुम्ही पुन्हा एकदा ती टेस्टिंग करून बघितली की समाजामध्ये किती मोठा उठाव होतोय। संविधानावर जेव्हा अशा पद्धतीने हल्ले होतात त्यावेळी भारतीय नागरिकाने रस्त्यावर येण्याची आवश्यकता आहे, कारण संविधान टिकलं। ही जे झालं हे झाल्याच्या नंतर आता हे तुम्ही हे सगळं आंदोलन करता, हे आंदोलनाच्या माध्यमातून तुमची काय मागणी आहे, काय म्हणणं आहे तुमचं? आमची स्पष्ट मागणी आहे की पोलीस प्रशासनाने कायद्याच्या चौकटीत राहून त्यांच्यावर तत्काळ कारवाई करावी, आणि अशा पद्धतीने समाजामध्ये जर अशा कारवाया झाल्या नाही तर समाजामध्ये असे घटक वाढत जातील, आणि त्याच्यामुळे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल। त्याच्यामुळे या देशाचं संविधान धोक्यात येईल, आणि अशा पद्धतीने संविधानाचा वारंवार जर अपमान होत असेल आणि आम्ही जर फक्त डोळ्यांनी पाहून ते सहन करणार असो तर मात्र
जी पूर्वीची आमची म्हणून आमच्यावर जी गुलामीची व्यवस्था लादली होती ती व्यवस्था पुन्हा येण्यासाठी हे काम करतात का काय असं आम्हाला वाटतंय। या संदर्भामध्ये निवेदन देण्याची आवश्यकताच काय, माझा प्रश्न हाच आहे की ज्यावेळी अशा घटना घडतात त्यावेळी सुमोटो कारवाई झाली पाहिजे। उलट सरकारने स्पष्टीकरण दिलं पाहिजे, त्या तात्काळ कारवाई करा। नाही, मुळामध्ये भीम आर्मीची भूमिकाच ही आहे की जे लोक अशा पद्धतीने काम करत असतील, जे लोक समाजामध्ये विद्वेष निर्माण होईल, द्वेष निर्माण होईल अशा पद्धतीने काम करतील, जे लोक भारतीय प्रतीका किंवा संविधानाचा अपमान करणार असेल तर अशा लोकांवर कारवाई झालीच पाहिजे। आणि भीम आर्मी ही कारवाई करून घेणार, आणि जर ही कारवाई इथं होणार नसेल तर येणाऱ्या मुख्यमंत्र्याच्या दौऱ्यामध्ये आम्ही ती कारवाई करून घेणार, एवढं मात्र निश्चित। हा देश भारतीय संविधानावर चालतो आणि हे लक्षात घेता प्रत्येक भारतीयाने भारतीय संविधानाचा सन्मान केला पाहिजे। आणि भारतीय संविधानाचा सन्मान करत असताना आपण भारतीय नागरिक आहोत ही भूमिका हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे। जो देश हा भारतीय संविधानावर चालतो, जो धर्मनिरपेक्ष म्हटला जातो, जर भारतीयांना धार्मिक स्वातंत्र्य दिले तर तुम्ही अशा प्रकारे संविधानाच्या पुस्तकावर ते प्रतिष्ठापना करून तुम्ही त्याचा अवमान करू नका। हे जाणीवपूर्वकच आहे। आपण जर एकंदरीत ते पाहिलं पुस्तक आणि त्याची रचना तर कुठंतरी एक मनुवादी व्यवस्था पुन्हा या भारतात आणायचा प्रयत्न चाललाय का, आणि परत एक गुलामीची व्यवस्था या इथल्या बहुजन वर्गाला पुन्हा त्या गुलामीत नेण्याची व्यवस्था हे सरकार करतंय का, अशी एक जाणीवपूर्वक त्यातनं ती प्रतिक्रिया त्या फोटोतून आपण जर तो फोटो पाहिला तर त्यातनं आपल्याला दिसून येते की संविधान खाली आहे आणि ते त्यांचे जे काही आहेत त्यांनी प्रतिष्ठापना केली ते वर आहेत। संविधान हे सर्वश्रेष्ठ आहे आणि सर्वश्रेष्ठच राहणार आहे हे प्रत्येक भारतीयाने ध्यानात घेतलं पाहिजे। प्रत्येक भारतीयाला वैचारिक, धार्मिक, बोलण्याचं स्वातंत्र्य आहे, सगळ्या प्रकारचं स्वातंत्र्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत दिलेलं आहे, पण ते घटनेचं स्वातंत्र्य जपताना तुम्ही संविधानाचा कुठेही अपमान होणार नाही याची प्रत्येक भारतीयांनी काळजी घेतली पाहिजे। यापेक्षा मोठं दुर्दैव नाही आहे देशाचं। अशा लोकांना मी एवढंच सांगू शकते की एक लक्षात ठेवा की हा देश आहे, हे सरकार जे आहे ते फक्त भारतीय संविधानावर चालतं, कोणत्याही धार्मिक देवदेवतांवर चालत नाही। आणि म्हणून आपण भारतीय म्हणून आपली एक ती जबाबदारी आहे की जिथं ज्या वेळेस भारतीय संविधान असेल, महापुरुष असतील की ज्यांनी या देशासाठी, या संविधानासाठी काम केलेलं आहे, या समाजासाठी काम केलेलं आहे, तुम्हाला मूलभूत अधिकार देण्यासाठी काम केलं आहे, त्यांचा जो अवमान किंवा आपली प्रतिका असतील जी देशाची, त्याचा जर अवमान कुठं होत असेल तर आपण आवाज उठवला पाहिजे। फक्त आंबेडकरी चळवळ, आंबेडकरी संघटना यांचा हा विषय मर्यादित नाही आहे, हा संपूर्ण भारतीयांचा विषय आहे। हा आमचा मेसेज या माध्यमातून आम्ही तुम्हाला त्या ठिकाणी प्रवीण या दिशेने अभिनेते हे तुमच्या मार्फत दिलेलं निवेदन आहे